नमस्कार, आपण पाहत आहात आर्ट न्यूज 24 HD. उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. भूमिका व पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या भूमिकाबद्दल आज मी इथं बोललेलं आहे. माझ्यासोबत वरिष्ठ कार्यकर्ते प्रकाश पाटील चिंचाळकर, बाळासाहेब पाटील, सर्वच कार्यकर्ते आणि सर्वच कार्यकर्ते आहेत. माझा परिचय मी पहिले देतो. मी कैवारी आमदार बाबासाहेब देशमुख गोरटेकर यांचा कनिष्ठ चिरंजीव आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलो, परंतु 3-4 वर्षामध्ये माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी कोणत्याही पक्षामध्ये किंवा कुठेही काम केलेलं नाही. परंतु पक्षाचा लेबल माझ्या पाठीमागे होतं. परंतु परवाच 28 तारखेला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी, माझे काही कार्यकर्ते, आम्ही देगलूर येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचं कारणच असं आहे, काँग्रेस पक्ष हा जातीवादी नसून 18 पगड समाजाला घेऊन चालणारा हा पक्ष आहे. याच्यामध्ये कुठलाही जातीवाद किंवा लोकांबद्दल मतभेद नाही. त्यामुळं काँग्रेसमध्ये मी 28 तारखेला माझ्या कार्यकर्त्यासोबत व आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्याच्या माध्यमातून उमरीच्या मी प्रवेश तिथे केलेला आहे. आणि मला सन्मानपूर्वक सपकाळ साहेब, आदरणीय आमचे नेते, नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्रराजे पाटील चव्हाण, जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे पळवंतरावजी बेटबोगरेकर, दुसरे जिल्हा अध्यक्ष पावडे आणि मोरे साहेब, सर्व या नांदेड जिल्ह्याचे कार्यकर्ते देगलूर येथे उपस्थित होते. फार मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये सर्व वापर झाला की काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे. काँग्रेस पक्षाला आज खरं म्हणजे तर भरारी यायला पाहिजे होते लोकसभेच्या नंतर, परंतु कुठं काय झालं, कसं झालं, काय नाही, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. आजकाल बेईमानीचा काळ म्हणलं तरी चालते. परंतु आम्ही उलट्या पर्वामध्ये पोहणारी माणसं, कारण लोकांना न्याय देण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून आम्हाला चालणं हे आम्हाला परवडणार नाही. सत्ता येते जाते, परंतु लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर कुठंतरी रस्त्यावर उठून न्याय द्यावा लागल, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढावं लागल, आक्रमकता घ्यावा लागल. ही भूमिका आता काँग्रेस पक्षाची असल्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, परंतु फार मोठा दबाव आज केंद्र शासन आणि राज्य शासन हा तयार करत आहे. परंतु सर्व गोष्टीला न जुमानता आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आवाज उठविलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना लढावयाचा आहे आणि कुठेतरी आपल्याला काँग्रेस पक्ष हा उभारीला आणून
लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आज तुम्ही पाहत आहात की शेतकऱ्याची काय अवस्था आहे. शेतकरी हा किती परेशान आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो म्हणले, कर्ज माफ केलं नाही. आज अतोनात अतिवृष्टी झाली आपल्या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं. कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या, परंतु ह्या शासनाला जाग आली नाही. हा शासन एकदम बुद्धमतीचा, एकदम नालायक असा हा शासन असून ह्याला लोकांची परवड नाही. हा मनोवादी प्रवृत्तीचा हा पक्ष आहे. आज लोकांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षामध्ये सामील करून घेण्याचं काम आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे करत आहे. परंतु मित्रांनो, आपणाला लढायचं आहे. लढून कुठेतरी लोकांना न्याय देण्याचा आहे. त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही पटल्यामुळे, आणि पहिल्यापासून आमची काँग्रेसचीच भूमिका आहे. माझ्या वडिलांपासून बी काँग्रेसचीच भूमिका आहे. माझे वडील बी काँग्रेस धार्जिण्य होते. तेव्हापासून आमच्या ह्याच्यामध्ये काँग्रेसची रक्त सळसळ करते. त्यामुळं आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फक्त आता जनता जागी झाली पाहिजे. आज भरपूर विषय आहेत, आरक्षणाचे विषय आहेत, सगळे विषय आहेत. या भाजप सरकारने सर्वांमध्ये आपल्या कुठेतरी भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या गोष्टीला कुठेतरी बगल देऊन आपणाला सर्व समावेशक, सर्व जातीला घेऊन आपणाला चलावायचं आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि मी थांबतो. काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सर्व आपण पत्रकार उपस्थित झालात त्याबद्दल पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला थोडासा उशीर झाला पत्रकार परिषद असं कळलं, आणि विशेषतः आनंदाची बातमी म्हणजे पांडुरंग अण्णा यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जाहीरपणे. तर त्यांचंही या ठिकाणी कार्यालयामध्ये प्रवेश झाला असल्यामुळं त्यांचं या ठिकाणी स्वागत आहेच. आणि बाकी आता विषय काही खरं म्हणजे हा विषय भाषणाचा वगैरे काही नाही, परंतु निवडणूक मंडळीच्या अनुषंगानं चर्चा, मताची घुसळण, विचाराची घुसळण होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण पत्रकार असल्यामुळं आपल्याला वेगळं काही राजकारणाची, जिल्ह्यातली, राज्यातल्या, देशातल्या वेगळी फार सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत या ठिकाणी एक काँग्रेस पक्ष प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाय रोवूनच होता. परंतु मध्यंतरी आकस्मिक आमच्या वसंतरावजींचं निधन झालं. त्याच्यामुळं असं बरंच वाटलं की मग हा तालुका काँग्रेस पक्षाला काय फरका झालाय काय. परंतु त्याच्यानंतर ती उणीव ही आपली विद्यमान खासदार रवींद्र पाटील यांनी भरून काढलेली आहे. आणि रवींद्र पाटलाच्या नेतृत्वामुळं या तालुक्यामध्ये नवे संपूर्ण मतदारसंघामध्ये जे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं वय जरी कमी असलं किंवा सत्तेमध्ये कमी संख्येनं जरी आपले लोक असले तरी पण त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांनी आतापर्यंत पार्लमेंटमध्ये केलेलं काम आणि जिल्ह्यातल्या काही प्रश्नासंदर्भानं उपस्थित केलेले प्रश्न या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं काम असल्यामुळं उमरी तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला एक वेगळी दिशा मिळालेली आहे. आणि त्यामुळं ते चित्र सध्या दिसते असं की बाबा काँग्रेसचं काहीच नाही, पण अशी वस्तुस्थिती आहे. काँग्रेसचं सगळंच आहे, फक्त नेते इकडे तिकडे कुठं जात असतील त्याच्यामुळं असं वाटत असेल की बाबा या पक्षाला नेतृत्व नाही. आणि नाही म्हणण्यापेक्षाही नेतृत्व आहेच. आपल्या तालुका पातळीवर नेतृत्व आहे, जिल्हा पातळीवर नेतृत्व आहे, आणि तालुका पातळीवर सुद्धा आम्ही आमच्या परिणाम, आमच्या स्थळ जरी छोटा असला तरी आमच्या पद्धतीनं आम्ही काँग्रेस पक्षाचे धुरा या तालुक्यामध्ये सांभाळत आहोत. त्यामुळं या ठिकाणी काँग्रेस पक्ष येणाऱ्या पंचायत समिती निवडणुका असो किंवा जिल्हा परिषदा निवडणुका असो त्या तेवढ्याच ताकदीनं आम्ही लढणार आहोत. आता प्रश्न असा आहे की बाबा याच्या पुढे या तालुक्यामध्ये
मित्रपक्ष कोण असणार, युत्या काय असणार, ह्या संबंधीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. परंतु त्या चर्चेमध्ये मला वाटते फारसं लक्ष घालण्याची गरज नाही. पण या ठिकाणी आम्हाला असं वाटलं होतं की बा एक मित्रपक्ष आपला आहे इथं, पण तोही मित्रपक्ष आमचा थोडासा बाजूला गेला असं वाटते. पण विचार न करता तिथं आमच्या बरोबर असतील तर विचाराशी नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत काही जुळजुळ झाली तर आमची तयारी आहे, नाही असं नाही. त्याच्यामुळं प्रामुख्यानं या ठिकाणचा विरोध म्हणजे प्रामुख्यानं बीजेपीचा विरोध आहे. आणि बीजेपीचं जर पॅनल या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आलं तर त्याच्यामध्ये आमचं सुद्धा पॅनल, आमचे गरजू आता तर आम्हाला साथीला पांडुरंगांना आलेले आहेत, त्यामुळं आमचे जे काही या ठिकाणचे 20 नगरसेवक आहेत आणि त्यांच्या याच्याप्रमाणे 20 नगरसेवकाची शोध आम्ही घेत आहोत. आणि आम्हाला माणसं मिळू शकत नाही असं नाही, तर त्या दृष्टीनं आम्ही गरजूला सांगितले की बस असं करा आणि जे काही मिळतं जेवढे तोडके बोडके मिळतील. नाहीतर निवडणूक म्हणलं की असा आपला आशावाद झाला किंवा निवडणूक म्हणजे पैसा पाहिजे आणि पैसा तर नाही, मग काय करायचं, मग काय निवडणुका सोडून द्यायच्या काय, हा दुसरा प्रश्न आहेच ना त्याच्यावर. तर निवडणुका सोडूनही जमणार नाही, कारण निवडणुका जर आपण सोडून दिल्या तर जे काही आपल्याला तुटके चार कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी टिकवायचे ते टिकणार नाही. त्याच्याकरता माणसं टिकवल्या तरी पक्षाचं आपल्याला काम करावंच लागेल या ठिकाणी. तर ह्या दृष्टीनं आमची चाचणी चालू आहे आणि आमचे मला वाटते काल पूर्ण जिल्हा परिषदचे 2 गट आणि 4 पंचायत समित्या ह्या 4च्या 6 जागेसाठी आमच्याकडे अर्ज आलेले आहेत. ते अर्ज प्रस्तावित आम्ही जिल्हा कमिटीकडे पाठवलेले आहे. आता त्या ठिकाणी वरिष्ठ जी काही चर्चा करतील, उमेदवार असेल त्याला तिकीट मिळेल, ती माणसं या ठिकाणी निवडणूक लढवतील. पण आम्हाला आशावाद असा आहे की या ठिकाणी निश्चितपणे काँग्रेसला एक चांगलं दिसायला चित्र जरी काही असलं, त्यांच्या मोठा किंवा मोठे बॅनर्स किंवा मोठे पोस्टर जरी नसले तरी पण बदललेली मानसिकता, मतदारांना जो काही याच्यामध्ये विचार सुरुवात केलेला आहे बदलाचा, त्याचा निश्चितपणे फायदा काँग्रेसला होईल या विश्वासावर आम्ही ह्या निवडणुका लढत आहोत. आता प्रश्न आताच पत्रकारांनी विचारला की ओबीसीचं काय होणार, आणि ओबीसी आणि मराठा संघर्ष आहेच नाही असं नाही, ते नाकारून चालणार नाही. आता थोडीशी ओबीसी दुकाने जरी असतील तरी ग्रामीण पातळीवर ओबीसी आजही ओबीसी आणि गावातला प्रमुख मराठा समाजाची माणसं ही एकत्रच आहेत. जे काही राजकारण असेल आरक्षणाचं वगैरे ते त्या लेवलला होईल आणि ते होत असेल तरी त्यालाही काही विरोध करायचं कारण नाही, कारण ओबीसीच्या हक्कही आपण लावू शकत नाही. त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं नाही, पण थोडासा विचारचा गोंधळ काहीतरी झाला आणि याच्यामध्ये त्याच्यावरच मोठं राजकारण. आणि केवळ आमचा तर आरोप असा आहे की राजकारण करण्याकरताच हे सगळं ओबीसी आणि मराठा आरक्षण निर्माण केलेलं आहे, खरं म्हणजे काही गरज नाही. पण अशा अवस्थेमध्ये आता वेगवेगळ्या विचाराची माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या विचाराला खतपाणी घालतात आणि त्यामधून मग संघर्षाचं वातावरण निर्माण होते. पण आमचा काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारची संघर्षाची भूमिका घेणार नाही. अगदी ओबीसी समाज जो आहे तो काँग्रेस बरोबरच आहे आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा कसा प्रशासनानं धोका दिलेला आहे याची सुद्धा ओबीसी समाजाला जाणीव आहे, नाही असं नाही. म्हणजे मराठा समाजाकडे झुकले असे काय नाही, ओबीसी समाजाची सुद्धा प्रशासनानं बेमानी केलेली आहे, त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका दिलेला आहे याची जाणीव ही ओबीसी समाजाला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार आपण प्रश्न उत्तर करण्याची गरज नाही आणि निश्चितपणे ओबीसी समाज हा आमच्या काँग्रेसच्या बाजूला राहील आणि निश्चितपणे, कारण ही परिवर्तनाची लाट आहे. एक चित्र असं निर्माण झालं, तुम्ही काल पाहिलं असं सगळं टीव्हीवर, तुमच्या आमच्या राज ठाकरेच्या व्यासपीठावरती म्हणजे मतं कशी चुकली जातात किंवा कसं डायव्हर्शन होऊ शकतं किंवा मतं कशी दुसरीकडे वळवल्या जाऊ शकतात ह्याचं टेक्निक हे आता समजलेलं आहे, ते उघड झालेलं आहे. आणि मला वाटतं त्या मुद्द्यावरती राज ठाकरे सुद्धा कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. आता गप्पत कशी, आता लोकशाही म्हणलं की मेजॉरिटी म्हणलं की आता हटवायचं कसं, आता हटवायचं तर हटवायला सगळे तयार असूनही ते हटत नाही, त्याचा मग अर्थ काय तर त्याचा अर्थ कुठंतरी हे मोठा दोष आहे. याचा हा दोष दूर करण्याचे वरिष्ठ लेवलला पातळीचे प्रयत्न आहेत, ठीक आहे, आपल्या वाक्याच्या अर्थाची गोष्ट नाही. पण या ठिकाणी एक चांगलं वातावरण उमरीमध्ये आहे असं वाटतंय किंवा आमदार नाही त्यांचे किंवा मग अजित पवार गटाचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला, अजित पवार विरोधात, मग मुख्यमंत्री विरोधात, पक्ष विरोधात, मग काँग्रेसचं कोण आहे. पण असं समजण्याचं काही कारण नाही. काँग्रेसचे लोक आहेत, काँग्रेसचे मतदार काँग्रेसचे आहेत
त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासावरतीच आम्ही ही सगळी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो आणि कर्मधर्मसेवा आणि यश येईल. खूप आता शेवटी लोकशाही आहे, लोकांचा जो निर्णय होईल तो मान्य करावाच लागतो आपल्याला. त्याच्यामध्ये फार आपण आग्रह करण्याचं कारण नाही, फक्त लोकांना आपण पर्याय देणं, याच्यापेक्षा आपण काही करू शकत नाही. आता आमच्याकडे आहे प्रॉब्लेम किंवा आमचे उमेदवार पैसेवाले नाही, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, पण जनाधार असलेली माणसं आहेत आमची. पैसा जरी नसला तरी जनाधार आहे आमच्या माणसाला. त्याच्यामुळे त्याच्या जोरावरती आम्ही ते निवडणूक लढवायचं ठरवलंय. त्यामुळं आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत ते पैशाचं भूत डोक्यातून जात नाही तोपर्यंत हा सुधारणा होईल असं काही प्रकार नाही. आता शेवटी पैसा हा कमवायची इलेक्शन लढवण्यासाठी पैसा कमवायचा आहे. जसं मुली पहिले की अंडा पहिले हा वाद आहे, त्याचं उत्तर कुणी सांगू शकत नाही आणि तसा पद्धतीचा हा प्रकार आहे. बघू आपण काय होते. ह्याच्या अगोदर जे निवडणुका लढली त्यामध्ये हे सहभाग नव्हता ना? ह्याच्या अगोदर जेव्हा आपण खासदार साहेब जेव्हा आपले लोकसभेची पायरी चढली त्याच्यानंतर आपला उमरी व नायगाव मतदारसंघ हे का लूज पडला काँग्रेस कार्यकर्त्याकडून? नाही, लूज पडला नाही का? म्हणजे जनतेमध्ये चर्चा आहे आज की काँग्रेसचे कार्यकर्ते आज फिरत नाहीत, ओपन मध्ये दिसत नाहीत का, काँग्रेस बुडाली का मतदारसंघामध्ये आपली अशी? ठीक आहे, काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत असं नाही, पण पक्ष बांधणीमध्ये हे निश्चितपणे मान्य करावं लागेल की आमच्या उमरी तालुक्याची कार्यकारिणी किंवा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष वगैरे मेजॉरिटी आमचे कार्यकारी निवडण्यामध्ये थोडा उशीर झाल्यामुळं या ठिकाणी मग नेमकी जबाबदारी कोण घ्यायची बाबा हा थोडासा कार्यकर्त्यामधला संभ्रम आहे. म्हणजे फिरत नाहीत असं नाही, या ठिकाणी आमच्या रोज बैठका चालू आहेत, आमचे कार्यकर्ते या ठिकाणी रोज बसतात, चर्चा करतात. फक्त पदाधिकारी न निवडल्यामुळं हा थोडासा लोकांमध्ये होऊ शकतो किंवा लोकांना वाटणं शक्य आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळे तालुक्याच्या अध्यक्ष निवड झाल्या पण उमरी तालुक्याच्या अध्यक्षाची निवड का झाली नाही याच्यावर थोडंसं वाटणं शक्य आहे. चर्चा आहे, काही नाही, चर्चा निश्चित असणार आहे आणि चर्चा असावीच की ती चर्चा असल्याशिवाय मी त्याला दबाव येणार नाही ना अध्यक्ष निवडीला. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आमचं खासदार साहेबांशी जिल्हा अध्यक्षाशी बोलणं झालेलं आहे आणि बहुतेक 1-2 दिवसामध्ये अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. आता ज्या राज्याचे कोणाचं नाव घ्यायची स्थिती घेतील त्यांना अध्यक्ष करायचं ते करतील. त्याच्यानंतर कामाला निश्चितपणे या ठिकाणी जोर येणार आहे आणि आम्ही आरसे साहेब जेवढे कमीत कमी तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष काँग्रेसचा हे 2 तरी पद तुम्ही ताबडतोब जाहीर करा असं मी स्वतः खूप आग्रहानं सांगितले त्यांना. पण आता खासदाराचं ज्युरिडिक्शन मोठं असल्यामुळे वेळ कमी मिळतो, आमच्या भेटी होत नाहीत. बरं, आमच्या कार्यकर्त्याकडे कुठल्या जिप्पा नाहीत, गाड्या नाहीत, चला गाडी घेतली की सर इथे भेटून तिथं भेटून. तर आहे थोडीशी परिस्थिती, पण निश्चयनं आमचे लोक आहेत आणि लोकांवरती विश्वास आहे. मतदार आमच्या बाजूला निश्चितपणे मतदान करतील अशा प्रकारचा विश्वास आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि बाकी आता बघू कसं. आणि विशेषतः लोकशाहीच्या याच्यामध्ये सगळ्यात चौथा खांब जे म्हणतात ते तुम्ही पत्रकार आणि तुमची फार मोठी साथ. तुम्ही आमचा एखादा माणूस हे जर पत्रकार कोणाला कुठं बसवितात याची ताकद आम्हाला माहिती आहे चौथ्या खांबाची. आणि म्हणून मेजॉरिटीला उमरी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला उभा राहण्यासाठी तुमचं सहकार्य जास्त महत्वाचं आहे. नाही आमचं राहीलच सहकार्य, पण आमचं अल्पसं राहील, थोडंसं राहील किंवा आम्ही म्हणणार आम्हाला 15 द्या तरी पण तुमचं सहकार्य आहे नाही असं नाही. पण याच्या बाबतीमध्ये तुमचं सहकार्य मोठ्या प्रमाणे आणि आम्हाला झोपतं माप ठेवा तुम्ही, कारण बाकी गटाबरोबर बाकी पक्षाबरोबरची काही आमची तुलना होऊ शकत. आम्ही तुम्हाला त्यांच्या बरोबरीनं आम्ही काही तुम्हाला मदत करू शकणार नाही. उलट तुम्ही आम्हाला मदत करून मोठं करणं म्हणजे लोकशाहीला मजबूत करणं हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती की तसं आमच्याकडे नजर असू द्या. बाकी वेळोवेळी आपण भेटू, चर्चा करू, पत्रकार परिषदा घेऊ आणि विशेषतः मला वाटते उमरीला शहराची जबाबदारी आता विशेषतः आमचे कॉन्ग्रेस देशाही प्रवेश केलेले आहेत. आमचा गरजू जुन्ना हाडाचा कार्यकर्ता सोनकांबळे आमचे सध्या स्टेटस मला सोनकांबळेचं माहिती आहे.